चोपड़ा तालुका सहित महाराष्ट्र के कई हिस्सों में मई और जून के महीने में हुई अवकाली और तूफानी बारिश से केले की फसल को गंभीर नुकसान पहुंचा है। खासकर चोपड़ा तालुका में मई महीने में आई तेज हवा और ओलावृष्टि ने केले के बागानों को भारी नुकसान पहुंचाया है। चोपड़ा तालुका में मई जून के अवकाली बारिश और तूफानी हवा से करीब 1000 हेक्टेयर से अधिक केले की फसल बर्बाद हुई है। तालुका कृषि अधिकारी दीपक सालुंखे ने बताया कि पंचनामे का काम जारी है और 2 से 3 दिन में नुकसान का आकलन पूरा होगा। किसान सरकार से जल्द राहत की मांग कर रहे हैं। मे महिन्यामध्ये एक साधारणतः 6 मे आणि 15 ते 20 मेच्या दरम्यान आपल्याकडे जो वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून आढावा कृषी महोत्सव मंडळामध्ये त्यासोबतच चोपड्याचा काही थोडा संकुल या भागामध्ये साधारणतः 924 हेक्टरपर्यंतचं नुकसानाचे आपलं अंतिम पंचनामे सादर झालेले आहे आणि यामध्ये मुख्यत्वे करून केळी आणि इतर काही पिकांचा समावेश आहे। यात एकंदरीत सर्व शेतकरी मिळून 1715 शेतकरी पंचनामे आपण अंतिम सादर केला। जून महिन्यामध्ये आता जो काही 4 दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे याच्यामध्ये मुख्यत्वे करून जलपूर, वेळोदे, जलंगी, घोडगाव या भागामध्ये केळीचं मुख्यत्वे करून नुकसान झालेलं आहे। एक साधारणतः 70 ते 80 हेक्टरपर्यंत प्राथमिक अहवाल आपल्याकडे आलेला आहे। प्रत्यक्ष पंचनामे महसूल आणि कृषी विभागात संयुक्तरित्या करीत आहे। हे साधारणतः 3 ते 4 दिवसात आपल्याकडे त्याची अंतिम आकडेवारी मिळून आता या वादळी वाऱ्यामुळे ज्या महसूल मंडळामध्ये साधारणतः 40 किलोमीटर प्रति तास यापेक्षा जास्त वेगाने वारा गेला असेल आणि त्यामुळे जर आपल्या काही केळी पिकांचं बागांचं नुकसान झालं असेल तर नक्कीच ज्या पीक विम्यामध्ये आपण सहभाग नोंदवला असेल तर आपण इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे। पीक विम्याच्या कंपनीकडून सदर क्षेत्राची पडताळणी सुरू आहे आणि त्याचा देखील लाभ जर नुकसान झालं असेल तर नक्कीच येत्या काही काळामध्ये आपल्याला मिळू शकतो।